धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आयोजित भारतीय बौद्ध महासभा निगडी विभागाच्या वतीनं आजच्या या अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते आपले नेते ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सर. भाषण ऐकण्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये थोडासा निराशा असते, कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिवस रात्र काही ना काही वेगवेगळे कार्यक्रम लागलेले असतात. आपल्या आजूबाजूला सातत्यानं छोटे मोठे प्रबोधनाचे भीमगीत गायनाचे कार्यक्रम सातत्यानं सुरू असतात. त्यामुळे या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या सगळ्या आयोजकांचा हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागे एक खास उद्देश आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं नागपूरला RSS नावाच्या संघटनेचा एक मेळावा चालू आहे, त्याच नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायांचा सुद्धा धम्मदीक्षेचा धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कवर एक दसरा मेळावा चालू आहे. मुंबई मधल्या आझाद मैदानावर एक दसरा मेळावा सुरू आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सावरगाव नावाच्या गावामध्ये पंकजा मुंडे यांचा एक दसरा मेळावा सुरू आहे. आज पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे दसरा मेळावे धम्मचक्र मेळावे सुरू आहेत आणि या कार्यक्रमाच्या पाठीमाग आपल्या सगळ्यांची एक धारणा आहे. म्हणजे आता नवरात्र महोत्सव चालू आहे, ते मला वाटतं बरं झालं बाबासाहेबांनी आपल्या गळ्यातलं मडकं आणि झाडू काढला, नाहीतर ते गरबा खेळताना चांगलं दिसतं नसतं ना. बरं झालं काढलं, नाही तर ते आपल्याला दांडिया खेळताना जरा त्रास झाला असता सगळ्यांना. अशा प्रकारची अवस्था आहे. ज्या धर्माला बाबासाहेब आंबेडकरांनी नरक घोषित केलं की आज मी नरकातून मुक्त झालो. आपल्या अनेक लोकांना त्या नरकामध्ये गटंगळ्या मारायला मजा येते. आजही आपण सर्वजण धर्मावर बोलणं आणि धर्मावर भाष्य करणं इतकं सोपं नाहीये. तुम्ही एक वेळ प्रधानमंत्र्यावर टीका करा, तुम्ही एक वेळ आमदारावर नगरसेवकावर टीका करा, मंत्र्यावर टीका करा, लोक तुमची टीका सहन करतील. पण जेव्हा तुम्ही एखाद्या धर्मावर बोट ठेवता, एखाद्या धर्मातल्या रूढी प्रथा परंपरा मान्यता याच्यावर जेव्हा बोलता, तेव्हा अशा लोकांचे आपल्या देशात खून झालेले आहेत. तुकाराम महाराजांचा खून झाला, संत रविदासांचा खून झाला. इतकंच नाही तर 2013 मध्ये नरेंद्र दाभोळकर सारख्या माणसाचा सुद्धा खून झाला. त्यामुळे बसून ऐकणाऱ्या लोकांना या गोष्टीची कदाचित कल्पना नाही की आपल्या देशामध्ये या देशातल्या धर्मावर बोलणाऱ्या माणसांचे मुर्दे पडतात. इथली जी बिभत्स स्वरूपाची आणि लोकांना मूर्ख आणि गुलाम बनवणारी जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेवर जनही बोट ठेवलं, त्या लोकांना या देशातून संपवण्यात आलेला आहे. म्हणून एक वेळ तुम्ही राजकारणावर भाष्य केलं तर लोक ऐकून घेतात, पण धर्मावर बोलणं इतकं सोपं नाहीये आपल्या देशामध्ये.
म्हणून आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी एक महत्वाची विनंती करतोय. आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे जे आता मुख्य न्यायाधीश आहेत, न्यायमूर्ती चंद्रचूड, हे न्यायमूर्ती चंद्रचूड आपल्या एका निकालामध्ये किंवा आपल्या एका कार्यक्रमात असं बोलतात की भारतात जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सरकारला सडेतोड प्रश्न विचारले पाहिजे, असं आपल्या देशाच्या मुख्य न्यायाधीशाचं मत आहे. आणि सडेतोड प्रश्न विचारण्याची कोणाची हिंमत नाही. सडेतोड बोलणारे आज तरी या देशात एकमेव नेते आहेत, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. कोणाची हिंमत राहिलेली नाही. मी बाळासाहेब आंबेडकरांचं यासाठी नाव घेतलं की बाळासाहेबांनी आता 15 दिवसापूर्वी एक भूमिका मांडली की निवडणुकांच्या अगोदर सर्वात पहिलं भारत सरकारनं एक काम करावं, ते म्हणजे अयोध्येतल्या राम मंदिराला स्पेशल प्रोटेक्शन फोर्स, त्याला सुरक्षा देण्यात यावी. बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर या देशात भगवान श्री रामाच्या मंदिरावर काहीतरी करून अटॅक घडविला जाऊ शकतो. भारतातल्या 5 मंदिरांची यादी बाळासाहेब आंबेडकरांनी दिली. या देशातल्या मंदिरावर षडयंत्र करून हल्ले केले जातील आणि माणसांचं लक्ष त्यांच्या विकासापासून आणि त्यांच्या गरिबी बेरोजगारीपासून भटकवायचं आणि परत ते मंदिरांकडे मस्जिदीकडे वळवायचं. मला आजच्या या कार्यक्रमामधून आपल्या सगळ्यांना 2 महत्वाचे संदेश द्यायचे आहेत की एक तर या सगळ्या व्यवस्थेला सडेतोड कुणी प्रश्न विचारणार आहे का? बरं, हे भोसरीचे आमदार महेश लांडगेंना कोणी प्रश्न विचारणार आहे का? मी विचारतोय, लाईव्ह चालू आहे. महेश लांडगेंना मी यासाठी प्रश्न विचारतो की आपल्या देशामध्ये धर्माच्या नावाखाली हायदोस घालणारे, धर्माच्या नावाखाली हिंसाचार घडवणारे आणि धर्माच्या नावाखाली माणसांच्या हत्या करा असं जाहीर अत्यंत प्रक्षोभक भाषण करणारा एक महाराज आहे. त्या महाराजाचं नाव आहे कालीचरण. तो कालीचरण महाराज पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशामध्ये जाहीरपणे अशी प्रक्षोभक भाषणं करतो. त्या कालीचरण महाराजला या भोसरीमध्ये आणणारा आणि त्या कालीचरण महाराजाचा सत्कार करणारा आपल्या भोसरीचा आमदार महेश दादा लांडगे सारख्या माणसाचं याच्या पाठीमागं काय हेतू आहे? हजारो चांगले संत महंत आहेत, जे प्रेमाच्या सद्गुणांचा संदेश देणारे संत महंत आहेत. त्या सगळ्यांना सोडून कालीचरण महाराज आणि दुसरा भिडे गुरुजी यांचे आवडते नेते कोण आहेत? अरे, ज्यांनी भीमा कोरेगावची दंगल घडवली, जो माणूस रोज कुठल्या तरी धर्मावर, जातीवर विखारी टीका करतो, अशा माणसांना आणायचं, त्यांना भाषण करायला स्टेज द्यायचं आणि लोकांमध्ये धर्म आणि जातीचा वाद निर्माण करायचा. माझ्या या बोलण्याच्या पाठीमागचा अर्थ समजून घ्या. हे महाराष्ट्रात मी दुसरा कोणताही आमदार पाहिला नाही. हबप कीर्तनकार आहेत ना, ते इंदोरीकर महाराजांपासून त्या ढाकणीकर महाराजांपर्यंत अनेक चांगले चांगले कीर्तनकार आहेत. पण ज्यांच्यावर जातीच्या आणि धर्माच्या दंगली भडकवण्याचे आरोप असतात, अशा लोकांना बोलवण्याचा हेतू काय आहे? माझ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला यासाठी बोलतोय की तुम्हाला याची कदाचित जाणीव नसेल, पण या देशामध्ये जर नांदेड सारख्या जिल्ह्यात अक्षय भालेराव नावाच्या मुलाचा खून होत असेल, रेणापूर सारख्या ठिकाणी
गिरधारी तबघाले नावाच्या मातंग समाजाच्या पोराचा खून होत असेल, परळी सारख्या ठिकाणी जरीन खान नावाच्या मुसलमानाचा पोलीस कोठडीमध्ये खून होत असेल, तुमच्या जवळच्या साताऱ्यामध्ये पुसे सावळी नावाच्या गावात एक शिकलगार नावाच्या नूरल हसन शिकलगार या मुसलमान मुलाचा खून केला जात असेल, ही खूप मोठी यादी आहे. मोहसिन शेख पासून, आसिफ पासून, पहिलू खान पासून तबरेज अन्सारी पर्यंत, त्या तबरेज अन्सारी नावाच्या मुस्लिम मुलाला एका खांब्याला बांधलं जातं आणि त्याला खांब्याला बांधून लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करून त्याला जय श्रीरामचा नारा लावायला लावला जातो आणि त्या पोराचा खून केला जातो. हे आपल्या देशातलं वातावरण काही सामान्य नाही. जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावायच्या आणि माणसं मारायची. हे मला कधी कधी वाटतं की भगवान श्रीरामाच्या काळातली माकडं बरी. ते भगवान श्रीरामाची घोषणा द्यायची आणि दगड समुद्रात टाकायची. आताची जी आलेत, बांधवांनो, भगिनींनो, आपल्याला सगळ्या गोष्टीचं भान असलं पाहिजे. औरंगजेबाचा, टिपू सुलतानचा फोटो लावला, पूर्ण महाराष्ट्रात दंगली. अरे तुम्ही त्या पेशव्यांचे पुतळे उभे करता, त्या पेशव्यांनी करोडो लोकांच्या गळ्यात मडगं आणि पाठीला खराटा बांधला. त्या पेशव्यांच्या पुतळ्यांना आणि त्या पेशव्यांना करोडो लोकांचा विरोध आहे, पण पेशव्यांचा फोटो लावला म्हणून कुणी कुणाला मारहाण केली का? बांधवांनो, मी यासाठी सांगतोय की महाराष्ट्रात धर्माच्या नावाखाली इतक्या दंगल सदृश्य परिस्थिती आहे, पण एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. ते एकदा खुलताबादला गेले, सगळ्या दंगली बंद झाल्या. त्या दंगली बरं, हे हिम्मत कोणी करत नाही. मी आज तथागत बुद्धांच्या आणि सगळ्या व्यवस्थेवर बोलण्याच्या अगोदर ही तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतोय की सर्वत्र अत्यंत दंगल सदृश्य जात आणि धर्माच्या नावाखाली अत्यंत वाईट परिस्थिती आहे. तुम्ही गरीब आहात, तुम्ही बेरोजगार आहात, आजही तुमच्या हाताला फोडा आल्याशिवाय तुमच्या घरातल्या चुली पेटत नाहीत. या सगळ्या गोष्टीची आम्हाला कल्पना आहे. याच धर्मवादी व्यवस्थेनं तुम्हाला अस्पृश्य बनवलेलं आहे. याच धर्मवादी व्यवस्थेनं तुम्हाला गुलाम बनवलेला आहे, बेरोजगार बनवलेला आहे. ज्या व्यवस्थेनं आपल्याला बनवलं, त्या व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी बगावत केली आहे. आणि आपल्यातले इतके आजही ढोंगी लोक आहेत, पाखंडी लोक आहेत. या ढोंगी आणि पाखंडी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बट्टा लावण्याचं काम केलेलं आहे. जे आंतरबाह्य माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, जे मनातून, अंतर्मनातून बाबासाहेब आंबेडकरांचा आणि धम्माचा विचार राबवतात, तसे जगतात, वागतात. एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करू. बरं, ढोंगी लोकांची काही कमी तर आहे नाही आपल्याकडं. जी काही बर्बादी आपली झाली आहे, त्या बर्बादीला जबाबदार आपणच. इतका मोठा जागतिक दर्जाचा विद्वान बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात की हा नरक आहे, या नरकातून बाहेर पडा. आपले भंपक तिथंच चिटकलेले आहेत, तिथंच आहेत. हातात गंडे काय, दोरे काय. आजही आपल्या सगळ्यांना, मी सर्व धर्माच्या लोकांचा सन्मान करणाऱ्यांपैकी आहे. मी स्वतःही शुभेच्छा देतो, मला त्याबद्दल काही वाईट वाटत नाही. अरे पण आपल्या खांद्यावर कोणती जबाबदारी आहे? या भारताला विज्ञानवादी बनवण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावर दिली. आपलेच भायताड काय करतात? या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं ज्यांना सत्ता दिली, संपत्ती दिली, इज्जत दिली, घरदार संसार दिला, सर्व सत्ता संपत्ती प्रतिष्ठा दिली,
त्या लोकांनी खुशाल ब्राह्मणवादी व्यवस्थेचं समर्थन करावं, आमचं त्याबद्दल काही दुमत नाही. अरे पण तुमच्या सावल्या या व्यवस्थेला चालत नव्हत्या. तुमच्या केसापासून नखापर्यंत तुमच्यावर उपकार बाबासाहेबांचे, तुमच्या प्रत्येकाच्या, तुमच्या माझ्या श्वासावर उपकार बाबासाहेबांचे. या देशामध्ये आपलं अस्तित्व बाबासाहेब आंबेडकरांमुळे असताना त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचना, त्यांचा आदेश ते पाळायचं नाही, नको त्या नादी लागायचं. म्हणून मला या कार्यक्रमामधून ज्या एक दोन महत्वाच्या बाबी मांडायच्या त्या बाबी मांडून मी थांबणार. त्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट, हे सर्वत्र चालू आहे. तुम्हाला हे दिसत नसेल पण धर्माचं स्तोम अत्यंत भयंकर आहे. याच धर्माच्या नावाखाली हजारो हजार लोकांच्या रोज आपल्या देशामध्ये कत्तली चालू आहेत. मग कुठं ख्रिश्चनांना मारहाण होत असेल, कुठं बौद्धांना होत असेल, कुठं आदिवासींना होत असेल, कुठे या देशातल्या अनुसूचित जातीतल्या बौद्ध मातंग चर्मकारावर होत असेल, त्याचे आकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की एखाद्या आदिवासीच्या तोंडावर एखादा माणूस लघवी करतो. का करतो? एखाद्या आदिवासी महिलेची नग्न धिंड काढता येते, कुठल्या शर्मा वर्मा जोशी कुलकर्णी महिलेची नाही निघत आणि निघली पण नाही पाहिजे. कुठल्याही महिलेच्या इज्जतीचे धिंडवडे निघावे अशी कुठल्या आंबेडकरी चळवळीची भूमिका नसते. आता 2-4 दिवसापूर्वी आष्टीमध्ये सुद्धा एका आदिवासी महिलेची नग्न तिचे व्हिडिओ आता व्हायरल झाले. त्यांच्यावर कारवाई व्हायला तयार नाही. आमदाराची बायको त्याच्यामध्ये आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की 28 तारखेला मी परत बीडमध्ये येतो आणि यांना जेलमध्ये डांबल्याशिवाय मी राहणार नाही. त्या आमदारावर कोण बोलत नाही, त्याच्या बायकोवर गुन्हा दाखल आहे. प्राजक्ता सुरेश धस 2 दिवसानंतर आम्ही जाणार आहेत. मी तुम्हाला हे का बोलतोय की सामान्य गरीब आदिवासी असेल, अनुसूचित जातीचा असेल, भटका असेल, आदिवासी असेल, अरे तुमचा आमचा वाली कोण आहे? आज तुम्ही या निगडी विभागामध्ये आलात, गावं खेडी सोडून आलात, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलात. कशासाठी आले इथं? त्या गावाखेड्यातल्या जातीला कंटाळून इथं आले. त्या गावाखेड्यामध्ये आपल्याकडे साधी एक गुंठा जमीन नाही, आपल्याला आपलं जीवन जगण्याची साधनं नाही, म्हणून पिंपरी चिंचवड आणि पुण्यासारख्या शहरात येऊन आपण स्थायिक झालो. बरं, इथं आल्यानंतर सगळं वाटतं स्कीम बघा, इथं आल्यानंतर मिलिंद नगर बघा, इथं आल्यानंतर ते पलीकडचं संग्राम नगर बघा. कोणत्याही वस्तीत जा, अजिंठा नगर मध्ये जा की विठ्ठल नगर मध्ये जा, भाटनगर मध्ये जा की कुठल्या मिलिंद नगर मध्ये जा, 10x10च्या खोल्या डांबलेत कुराड्यामध्ये माणसं. त्या 10x10च्या खोल्यामध्ये जनावरांसारखं जीवन जगताय. आजही या देशामध्ये तुम्हाला सन्मानाचं जीवन जगण्याचा अधिकार नाही. धर्मावर, राजकारणावर, जातीवर, या सगळ्या गोष्टीवर बोलत असताना मी हे तुम्हाला ठामपणे सांगतोय की आपल्या सगळ्यांना याच्यातून मुक्ती हवी आहे की नको हे पहिलं ठरवून घ्या. उगाच तुम्ही मला बोलायचं, मी तुम्हाला बोलायचं, आमची एवढी गरिबी आहे, पोरगी लग्नाला आली, आई वडील आजारी पडले, पोराला नोकरीच नाही, घरी राशनच नाही, एवढं शिकलं पण त्याला नोकरीच भेटत नाही, कुठली बँक आम्हाला कर्जच देत नाही, फायनान्स वाले पण उभं करत नाही. हे रडगाणे. अरे ज्यांनी तुमचं रक्त पिलं त्या सगळ्या रानबोक्यांना तुडवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत. ज्यांनी ही व्यवस्था बनवली आहे, ज्यांनी तुमच्यावर नामुष्की आणली आहे, ज्यांनी सगळ्या, तो कुठल्याही समाजाचा असू दे, तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, या प्रत्येक धर्मातला जो गरीब आहे, वंचित आहे, बहुजन समाजातला घटक आहे, बेरोजगार आहे, त्या प्रत्येकाच्या हक्क आणि अधिकाराचं एक युद्ध लढण्याची इथं गरज आहे.
बरं, जो तोंड उघडतो त्याच्यासाठी लोक जेलचे दरवाजे उघडतात. कोणताच नेता तोंड उघडायला तयार नाही, हे तुम्हाला आणखी कळणार नाही. ज्यानं तोंड उघडलं हे भाजपचे लोक त्याची फाईल उघडतात, टाकाले म्हणतात त्याला जेलमध्ये. 1, 2, 3 ते जेलमध्ये गेलं की ते बोलतच नाही. सगळ्या नेत्यांना जवळपास लकवा मारला, लकवा. बोलणारा आणि या खोटारड्या लोकांचे कपडे फाडणारा आज भारतात एकमेव नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आपल्यासाठी ते सगळ्यांना शिंगावर घेतात ना. प्रधानमंत्र्याला शिंगावर घेतात, अमित शहाला शिंगावर घेतात, फडणवीस एकनाथ शिंदे तर त्यांचं स्वीट डिशच आहे. रोज एखाद्या आमदार खासदार मंत्र्याला शिंगावर घेतात. कोणासाठी? तुमच्या माझ्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी. इथल्या लबाड आणि बदमाश नेत्यांचे ते नकाब फाडत असतात. म्हणून मी आपल्या सगळ्यांना हे काय म्हणतात ते आपलं परंपरागत प्रवचन चालूच राहतं आपलं. मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी उभा आहे की या देशामध्ये वोंगपू नावाचा एक प्रवासी आला. वोंगपू, किती लोकांनी नाव ऐकलं माहित आहे मला. हा चीन मधून भारतात आलेला एक प्रवासी आहे. आणि या वोंगपू नावाच्या प्रवाशानं आपलं आत्मकथन लिहिलं. आणि या वोंगपूनं आपल्या आत्मकथनामध्ये लिहिलं की मिहिरकुल नावाचा एक ब्राह्मणवादी राजा या भारतात झाला, ज्या राजानं हजारो लाखो बौद्ध भिक्षूंचे मुंडके कापले, मी रक्तांच्या नद्याच्या नद्या पाहिल्या, असं ओंगपू नावाच्या प्रवाशानं पुस्तक लिहिलं. पुष्यमित्राचा ज्यांनी उल्लेख केला त्या पुष्यमित्राने आदेश काढला की बौद्ध भिक्षूचा जो मुंडका कापून आणेल त्यानं शाकल नावाच्या या ठिकाणी घोषणा केली की ज्याला 100 सोन्याच्या मावऱ्या पाहिजे असतील, 100 सोन्याची नाणी पाहिजे असतील, त्यांनी बौद्ध भिक्षूचा मुंडका तोडून आणायचा आणि 100 सोन्याचे नाणे घेऊन जायचे, अशी घोषणा करणारा पुष्यमित्र शुंग या देशात झाला. लाखो बौद्ध भिक्षूचे मुंडके कापले गेले त्या देशात. याची जाणीव आहे का आपल्याला? आपल्याला असं वाटतं फुकटच आलं आपल्याकडे. फुकटामध्ये झाले. या तथागत बुद्धांच्या विचाराला जिवंत ठेवण्यासाठी लाखो बौद्ध भिक्षूंनी आपल्या आयुष्याचं कुर्बानी दिलेली आहे. म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे, जे आजही आपल्यातली अनेक माणसं जे पोटाच्या अवतीभोवती अडकलेली आहेत, त्यांना माझी विनंती आहे, पोट त्याचंच भरतं त्याचं डोकं भरलेलं असतं. हे तरी कळतं की नाही? आता भगवान ने धरती पे भेजा मगर भेजे में भेजा ही नहीं भेजा. 6 फुटाचं आहे. तुम्हाला एवढं तरी कळतं का की या देशातली ब्राह्मणवादी व्यवस्था ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला घाबरत नाही, आंबेडकर जयंतीलाही घाबरत नाही. उलटे इथले नेते तुमच्या छोट्या मोठ्या छपरी पोरांना तेच पैसे देतात, म्हणते लावडीचे. खरंय की खोट आहे? तर कोणाचे नाव नको काढायला, त्यांना तर मी निवडणुकीत निवडून येऊच देणार नाही, तो भाग वेगळाच. त्यांना तुमच्या आंबेडकर जयंतीतल्या डीजे डॉल्बीचं काही अडचण नाही, त्यांना तुमच्या विहाराची अडचण नाही, आंबेडकरांच्या पुतळ्याची अडचण नाही. हा देश, या देशातले राजकारणी आणि हे सगळे ब्राह्मणवादी कशाला घाबरतात? हे घाबरतात बाबासाहेबांच्या पुस्तकांना. हे पहिल्यांदा समजून घ्या. भीती बाबासाहेबांच्या पुस्तकांची आहे, भीती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आहे. बाबासाहेबांचे विचार सांगू नका. बाबासाहेबांच्या नावावर डॉल्बी डीजे लावून नाचायचं असेल तर नाचा, पण विचार सांगू नका. गाणे लावायचे तर लावा, गायका आणायचे तर आणा, डॉल्ब्या लावायच्या लावा. कारण या व्यवस्थेला माहिती आहे की डॉल्ब्या लावले, गाणे लावले, ठीक आहे, आपले गायक पण प्रबोधन करतात, तो भाग वेगळा. पण आपल्या सर्वांना मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी अधिकच न बोलता
एक शेवटचा महत्वाचा विषय सांगून थांबतो, कारण आपल्या सगळ्यांना हे समजायला हवं की हे धर्माचं युद्ध दिसतं तेवढं सोपं नाहीये. आपल्या सर्वांना जर आपल्या तथागतांच्या धर्मामध्ये असा कट्टरपंथीपणा नाहीये, बुद्धानं सगळ्या गोष्टी तुमच्या मनावर सोडलेल्या आहेत, तुम्हाला पटत असेल तर करा. पण तुम्ही पाहत असाल आता जगामध्ये एक मोठं धर्मयुद्ध सुरू झालेलं आहे. त्या जेरुसलेम नावाच्या एका शहरावरून भांडून चालू आहे. किती लोकांनी जेरुसलेमचं नाव ऐकलं? मला माहिती आहे या गोष्टीची कल्पना आहे. आता जगात दोन देशात, इस्रायल आणि पॅलेस्टाईन, या दोन देशात प्रचंड धर्माच्या नावावर युद्ध चालू आहे. आणि जगातले जितके महत्वाचे देश आहेत, जे धर्म आहेत, तिन्ही धर्म, ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम, या तिघही लोकांसाठी ते जेरुसलेम नावाचं एक शहर आहे, ते सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. सगळं तिथंच आहे. 41 किलोमीटरचं 9 लाख लोकांच्या वस्तीचं शहर आहे. आणि या जेरुसलेमच्या नावाखाली पूर्ण जगामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात नरसंहार चालू आहे. बांधवांनो, मी तुम्हाला यासाठी सांगतोय की फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये धर्माच्या नावाखाली फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार चालू आहे. आणि तो हिंसाचार थांबवण्यासाठी जसं तथागत बुद्धांच्या बौद्ध भिक्षूंना या देशामध्ये ठार मारलं गेलं, तसं भविष्यात सुद्धा आपल्यासारख्या अनेक लोकांना जीवानिशी आपलं आयुष्य गमवावं लागलं जाऊ शकतं. म्हणून इथं जोपर्यंत तुम्हाला सुरक्षा मिळत नाही, जी सम्राट अशोकानं दिली, जी सम्राट बिंबसारानं दिली, जी सम्राट बृहदत्तानं दिली, जी सम्राट अजातशत्रूनं दिली, या देशावर 900 वर्ष राज्य करणारे हे बौद्ध धर्मीय राजे आहेत. तुमच्या बाजूला कधी गेलात का कारल्यामध्ये? कारला गेले का? एकवीर आईला कोण कोण गेले बाबा? आले हातावरी, आले हळूहळू. त्या एकविरा आईच्या मंदिराच्या माग काय? तथागत बुद्धांच्या लेण्या. आता हा फार जवळचा पुरावा आहे. तुम्ही कारलेत जा, भाजेत जा, अजिंठात जा, वेरूळ मध्ये जा. आमच्या सरांनी तर फार जगन्नाथपुरी पासून पंढरपूर पर्यंतचे सगळे दाखले दिले. अरे तुम्ही जमीन खोदली तर तुम्हाला काय सापडतं? फक्त बुद्ध. हे आपलं प्रधानमंत्री पण एवढं बावळट आहे. हे प्रधानमंत्री विदेशात गेलं की ते म्हणतात मैं बुद्ध की भूमी से आया हूं. प्रधानमंत्री बौद्ध राष्ट्र आहे का आपलं जापान, त्या जापान कडून आपल्या प्रधानमंत्र्यांनी 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज मागितलंय. कोणाकडून? जापानकडून. तर माझ्यासारख्या माणसाला वाटतं की अहो मोदीजी कशाला पैसे मागता, त्या जापानच्या लोकांकडून अक्कल मागा, अक्कल. आणि सगळा जापान हा तथागत बुद्धांच्या विचारावर चालणारा देश आहे. बुद्धाच्या विचारावर चालणारा जापान जगात सगळ्यात प्रगत आहे. आणि त्या जापानकडे आपले प्रधानमंत्री 1 लाख कोटी रुपयाची भीक मागतात. अरे त्या जापानच्या लोकांचं हेच तर म्हणणं आहे की आम्ही भारतातल्या बुद्धाचा स्वीकार केला आणि आमचा जापान सारखा देश जगातला सर्वात प्रगत देश झाला. आज आम्ही बुद्धाला सोडायचं. आता रोज तुम्ही तर पाहता प्रधानमंत्री कधी पोपटासोबत खेळतात, कधी माकडासोबत खेळतात, कधी मोरासोबत खेळतात. आम्हाला वाटतं की एकदा वाघासोबत पण खेळा, तुमच्याही डोक्याचा ताप मिटेल, आमच्याही डोक्याचा ताप मिटेल. ते अजून पोपट काय घेत, कधी मोर काय घेत, चालू आहे आपल्या प्रधानमंत्र्याचे खेळ. आता तर ते आफ्रिकेतून चित्तेच आणले एकदा पकडून, 8 चित्ते. ते 8च्या 8 मेले बिचारे. असले भयानक लोक आहेत. आणि त्या सगळ्या लोकांच्या मध्ये फसलेले तुम्ही. हे आताच मुख्यमंत्री हे आहे बुजगाव ना, ते फडणवीस जेवढं सांगेल तेवढंच बोलतं. ते लोकांना वाटतं एकनाथ शिंदे आहे, पण मला माहिती आहे ते बुजगाव नाही. एकनाथ शिंदे काही मुख्यमंत्री आहे का? पण तरी सुद्धा त्यांनी एक घोषणा केली माहिती आहे, 75 वर्ष पूर्ण झालेल्या वयोवृद्ध म्हाताऱ्यांना
एसटी प्रवास मोफत. खरंय की खोट आहे? आहेत का घरात म्हातारे? टाका एसटी मध्ये, जा फिर म्हणा. अरे जे झोपडीत बिचारा त्या बेडवरून उठू शकत नाही, ते एकनाथ शिंदे काय म्हणताय, उठा उठा दादा प्रवास मोफत आहे. अरे 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला एसटी प्रवास मोफत. बरं, पुढची दुसरी योजना तुम्हाला माहिती नाही. 95 वर्ष पूर्ण केलेल्या म्हाताऱ्यांना विमान प्रवास मोफत. 95. त्या म्हाताऱ्याला उचलायचं कधी? त्याला एअरपोर्टवर घेऊन कधी जायचं? बरं, गेलं तर त्या ग्रॅव्हिटी पॉवर मध्ये ती तिथंच मरणार. जी पॉवर असते ग्रॅव्हिटीची ती काही सोपी नसते. जमिनीच्या विरोधात जाणं, गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जाणं, त्याला ग्रॅव्हिटी पॉवर म्हणतात. मला खात्री आहे म्हातारं मेलच. अरे ज्यांना विमानात बसायची इच्छा आहे, बसलीत ना माणसं, त्यांच्यासाठी काही योजना नाही. ज्यांना खऱ्या अर्थानं एसटी प्रवास मोफत द्यायला पाहिजे, या राज्यकर्त्यांना जर लाज असेल, अरे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास पाहिजे. ज्यांना एसटी प्रवास मोफत द्यायचा ते दिलं सोडून, म्हणजे साले बेडून उठणार नाही, त्यांना म्हणते फिरा. असले सरकार, असले नेते आणि असल्या नेत्याच्या मागे आपले लोक जिंदाबाद मुर्दाबाद. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना, आम्हाला माहिती आहे काय नाही, सरकारची कोणतीही योजना आपल्या जवळ नाही. हे सरकार चालतं कशावर? या सरकारनं आपल्याला काय दिलं याचा जाब एकदा विचारा. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आज कुठलाही माणूस तुम्हाला हात लावताना 10 विचार करतो. या निगडी वट्टा स्कीमला एवढे छपरी आहेत ना, तर मी कोणाची नावं नाही घेत. दादा असतात, दादा मंडळी इथं आले की मला भेटतात. आपले कार्यकर्ते आहोत म्हणतात, सर याचा लय दबदबा आहे. बरं, काय दबदबा आहे? कोणता दबदबा आहे? जेव्हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण खेड्यापाड्यामध्ये तुमच्या वंचित बहुजन समाजाच्या मुलांच्या कत्तली होतात, तेव्हा आपल्या समाजातली ही दबदबा असणारी, दादागिरी करणारी पोरं कुठं जातात? कोणत्या पिढ्यात लपतात? तेव्हा या सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या ठेकेदारांच्या छाताडावर बसायला आमच्यासारखे बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते पुढे असतात. तुमच्या दादागिऱ्या तुमचे घर चालवण्यासाठी आहेत, तुमच्या दादागिऱ्या तुमच्या बायका लेकरं सांभाळण्यासाठी असतील. आम्हाला तसल्या दादागिरीचं काही घेणं देणं नाही. मी यासाठी आपल्याला सांगतोय की आपल्या समाजातल्या सगळ्यांना, तुम्हाला जी सुरक्षा आहे ना, ही व्यवस्था तुमच्या 6 फुटाला घाबरत नाही, कोणीतरी 56 इंच वाला आहे म्हणून घाबरत नाही. ही व्यवस्था घाबरते अॅट्रॉसिटी ऍक्टला. कशाला घाबरतात? चर्चा करा बरं. ते काय म्हणतात, हे त्याला काही बोलू नका, ते अॅट्रॉसिटी करा. कशाची भीती आहे? भीती अॅट्रॉसिटीची आहे. बाकी तुमची काही भीती राहिलेली नाही. ते एक कायदा आहे, त्या कायद्यानं आपल्या सगळ्यांना कुठंतरी कमी जास्त प्रमाणात जी सुरक्षा आहे. अरे बाबासाहेब आंबेडकर जरी आपल्यामध्ये आज जिवंत नसले तरी त्यांनी बनवलेल्या कायद्यामुळे आपण सगळी माणसं सुरक्षित आहेत. आणि ती कायदा, तेच कायदा आणि तेच संविधान या देशातून बदलण्याचे षडयंत्र सुरू आहेत. त्यामुळे आता तरी जरा थोडं बाहेर या. संविधान बदलल्यानंतर तुम्ही सगळे आणखी टाहो फोडायला आणि ओरडायला बोंबलायला मोकळे व्हाल. त्यामुळे आमचं सगळ्यांना विनंती आहे की संविधान बदलण्याचं जे षडयंत्र चालू आहे, हे जर हाणून पाडायचं असेल तर आपण सगळ्यांनी भक्कमपणे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी एक घोषणा देतो, सगळे माझ्या पाठीमागे द्या. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दोन्ही हातावरी करा, नाही तर रामदेव बाबाला आणवितो. दोन्ही हातावरी करा, दोन्ही हात. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आपण सर्वजण या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सुरक्षा देणारं, आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणारं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची आपण शपथ घेऊया. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण तुम्हाला समजलं तर ठीक. जाता जाता
भीमराव अल्लीपुरी नावाचा आमचा शायर काय म्हणतो ते सांगतो आणि थांबतो. हा भीमराव अल्लीपुरी नावाचा शायर म्हणतो, आपल्या सगळ्या समाजाला उद्देशून त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे. तो म्हणतो की तथागत बुद्ध की जमीन को हम बंजर बनने नहीं देंगे. बुद्ध की जमीन को हम बंजर बनने नहीं देंगे और इस देश में दूसरा संविधान बनने नहीं देंगे. संविधान बताता है इंडिया का मतलब है भारत, फिर भारत को हम हिंदुस्तान बनने नहीं देंगे. या भारताला हिंदुत्ववादी भारत बनण्यापासून थांबवा. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. ज्यांनी कुणी बाबासाहेब आंबेडकरांचा थॉट्स ऑन पाकिस्तान, पार्टिशन ऑफ पाकिस्तान नावाचे 2 ग्रंथ आहेत, ज्यांनी वाचलं असेल त्यांना कळेल. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर भारत हा हिंदुत्ववादी देश जर झाला तर ती भारतावरची सर्वात मोठी संकट आणि आपत्ती असेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशाला ब्राह्मणवादी आणि हिंदुत्ववाद्यांच्या कचाट्यामध्ये जाऊ देऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना शेवटचा इशारा दिलेला आहे आणि हे सगळे लोक या देशाला ब्राह्मणवादी आणि हिंदुत्ववादाच्या नावाखाली या देशात जात आणि धर्माच्या दंगली घडवून एक सामूहिक नरसंहार घडवण्याच्या त्यांच्या चर्चा आणि प्रयत्न सुरू आहेत. हे सगळं हाणून पाडण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं भाषण अनेक होतील. ते रोज आपलं पंचशील त्रिपान आपलं काय ते परित्राण पाठ वगैरे आपलं चालूच आहे. मी पण करतो ते. पण मला वाटतं आज गरज जी आहे ती आपल्याला एक भूमिका घेण्याची गरज आहे. आपण सर्वजण या युद्धामध्ये सामील व्हाल आणि आमच्या इथं काम करणारे जे पदाधिकारी आहेत आमचे सगळे, दीपकजी, राहुल आहे, दीपक आहे, आपण सगळेजण इथं या. हे फक्त प्रतिनिधी आहेत. हे बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. या सगळ्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहा. राहुल बनसोडेजी आहेत, प्रशांत नाटेकरजी आहेत, आपले बरेच लोक आहेत, मला नावं द्या. आता सगळे आपल्या कार्यकर्ते जे इथं काम करतात, भारतीय बौद्ध महासभेचे आपले अत्यंत विश्वसनीय आपले अनेक वर्षापासून काम करणारी आपली ही मातृशाखा आहे. त्यांच्या सोबत आपण सर्वजण भक्कमपणे उभं राहा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि उशीर जरी झाला असला, मला माहिती आहे भूक लागली आहे, पण तरी सुद्धा आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागत बुद्धांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमापोटी आपण सगळे